आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार परिणीती चोप्रा आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांच्यावर आरोप आहे की ह्या दोघांच्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये फरक आहे. आता बघा, तुमच्या लग्नाचे जे व्हिडिओज होते ते खूप व्हायरल झाले, करोडो लोकांनी पाहिले. एका नेत्याने असं ग्लॅमरस लग्न याआधी कधीच नाही केलं. लग्न 2 लोकांमध्ये होतं. एक आम आदमी आहे, पण ह्या आम आदमी नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, सर, माणूस आयुष्यात लग्न एकदाच करतो, सारखं सारखं तर नाही करत ना. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा लग्न कराल तर धूमधडाक्यात करा. आणि आणि तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. या मुद्द्यावरून एका महान व्यक्तीने टीका देखील केली. तर मी त्यांना तुमच्या मंचाच्या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो, मेसेज देऊ इच्छितो की मी एक गरीब मुलगा आहे एका श्रीमंत बापाचा आणि एक गरीब पती आहे एका श्रीमंत पत्नीचा. सर, लोक विसरून जातात की लग्न माझं पण होतं. मी तर एक फिल्म स्टार आहे आणि मी तर मागची 10 वर्ष जेव्हा मी ॲक्ट्रेस आहे, फक्त तेव्हाच नाही तर मी तर जेव्हा लहान होते तेव्हापासून माझ्या लग्नाची स्वप्न पाहिली आहेत. फायनली माझं लग्न होत होतं आणि मला कसलीच कसर सोडायची नव्हती. मी काय, माझे बाबा, माझा भाऊ, याचे बाबा, आम्ही 4-5 लोक होतो आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे लग्न पार पाडलंय. आणि मला वाटतं की फक्त माझ्यासाठी नाही तर पूर्ण जग लग्न पाहतं, आमचे फॅन्स पाहतात आणि आम्हाला धूमधडाक्यात लग्न करायचं होतं आणि म्हणजे मला तर अजिबातच कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं. तर मी थोडीशी उदास होते, कारण तो पूर्ण फोकस याच्यावर निघून गेला की खर्च कोणी केला आणि कोणी नाही बघा, केला. सुग्रीव बादलने म्हटलंय की या लग्नाचा पूर्ण खर्च पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला होता. घ्या आता. भगवंत मान जे माझे मोठे भाऊ आहेत ते लग्नात आले होते. त्यांनी लग्नाच्या शगुनाचा लिफाफा देखील मला नाही दिला. तुम्ही लग्नाच्या बिलाबद्दल बोलत आहात. आरोपांच्या अफवांवरती बाजार आणि भरवलाय लग्न का? जे भगवंत मान यांचं झालंय त्याचा खर्च कोणी केला? ही खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा त्यांचं लग्न होणार होतं तर व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली होती आणि छोटंसं लग्न होतं. घर कुटुंबातलेच लोक होते आणि आमच्या पक्षातले पण 3-4 लोक होते. आमच्या पक्षातले जास्त लोक बोलवले नव्हते. तर त्या पूर्ण लग्नाच्या सोहळ्यात व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. तर शामियाना, टेंट लावण्यापासून खाण्याची, पिण्याची, फ्लॉवर डेकोरेशनची सगळी सुविधा मी केली होती. तर हा एक योगायोगच आहे की त्यांच्या लग्नाची सगळी व्यवस्था करण्याची संधी मला मिळाली. एक आरोप हरसिमरत कौरने लावला. त्यांनी म्हटलं की पंजाबवरून बुलेट प्रूफ लँड क्रुझर गाड्या 850 किलोमीटर दूर उदयपूरला गेल्या फक्त सुरक्षा देण्यासाठी. पोलीस पूर्ण पंजाबचे लावण्यात आले होते उदयपूरमध्ये. बघा, हे खूपच सामान्य अशी गोष्ट आहे. खूपच सामान्य प्रोटोकॉल आहे. जर कोणी राज्याचा एक हाय डिग्नेटरी, जसं की कोणी मुख्यमंत्री, जो एक सिक्युरिटी प्रोटेक्टेड असतो, तो एका दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत जातो, तर त्याची पूर्ण सिक्युरिटी, त्याचं पूर्ण कॅव्हलकेड त्याच्यासोबत त्या राज्यामध्ये जात असतं. कधीही मुख्यमंत्री जेव्हा ट्रॅव्हल करतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा पूर्ण ताफा जात असतो. इथे तर 2-2 मुख्यमंत्री आले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आले होते आणि पंजाबचे मुख्यमंत्री आले होते. सुखपाल खेहरा, जे काँग्रेस पार्टीचे नेते आहेत पंजाबचे, त्यांनी म्हटलं की राघव चड्ढा उदयपूरच्या पॅलेसमध्ये ज्या रूममध्ये थांबले होते, 7 स्टार हॉटेल होतं. एका रात्रीचा त्या खोलीचा खर्च होता 10 लाख रुपये. सांगा आता. अरे देवा. हे सगळं चुकीचं आहे. सर, आधी तर ते कोणतेही 7 स्टार हॉटेल नव्हतं. एक 5 स्टार हॉटेल होतं. त्यामध्ये सगळ्या मिळून मला वाटतं 40-50 खोल्या होत्या. जेवढ्या पण होत्या आम्ही सगळ्या बुक केल्या होत्या आणि कोणतीही रूम 10 लाख रुपयांची नव्हती. आणि काही लोक तर असे या लग्नाला प्रचारित करत होते, इतक्याची खोली आहे. काही टीव्ही अँकर्स आणि नेते असे वक्तव्य करत होते की एवढ्याचा सूट घातला होता, असं की जसं त्यांनी जाऊन स्वतः सूट शिवून आणलाय. किंवा मग हॉटेलची बुकिंग त्यांनी स्वतः केलं होतं. तर मला असं वाटतं की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. मला पण वाटतं की ही सर एक परसेप्शनची गोष्ट आहे. मी एक ॲक्ट्रेस आहे आणि जर मी एक ॲक्टर, प्रोड्युसर, बिझनेसमॅन सोबत लग्न केलं असतं तर ते म्हणाले असते, वाव यार, या ॲक्ट्रेसचं खूपच धमाकेदार लग्न झालंय, असं झालं पाहिजे.
म्हणजे मी इतकी वर्ष मेहनत कशासाठी केली होती? यासाठीच केली होती. पण कारण की एका नेत्याशी लग्न झालं, तर सडनली खर्च फक्त नेत्याने एकट्याने उचलला आणि तो तर एवढं खर्चिक लग्न करू शकत नाही. तर तर हे 2 ॲक्टर्सचं लग्न झालं असतं, तर अकाली दलला काय प्रॉब्लेम झाला असता? एक्झॅक्टली सर. मला वाटतं की कुठेतरी ही पण मी गोष्ट शिकते की एक हे जे ट्रोलिंग आणि एक जास्त संशोधनाची बुद्धी असते मतदारांची आणि फॅन्सची, ती यांच्या जगामध्ये थोडी जास्त आहे. आमच्या जगामध्ये प्रेम खूप देतात आणि आनंदामध्ये आनंद साजरा करतात. जसं माझ्या जगातले जे लोक आहेत त्यांनी म्हटलं किती सुंदर लग्न होतं हे. पण यांच्या जगातले लोक असे विचार करत होते. तर मला पण वाटतं की कुठेतरी ते विसरून जातात की आमचं खाजगी आयुष्य आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला दुःखही होतं. बघा ना, जेव्हा हे राज्यसभेचे निवडणूक लढले, हो. इलेक्शन कमिशनमध्ये यांनी त्यांची रिटर्न फाईल केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं, की माझं वर्षाचं इन्कम आहे ₹2.5 लाख. हो, माझ्याकडे कोणतीही गाडी नाहीये, माझ्याकडे कोणतीही प्रॉपर्टी नाहीये. हो. नाही, तर नाही. तर सर त्यामध्ये एक मिनिट. एक वर्षाची रिटर्न माझी कमी भरली होती. आणि दुसरी गोष्ट, माझी इन्कम टॅक्स रिटर्न कमी होती. माझ्या वडिलांची किंवा माझ्या होणाऱ्या बायकोची इन्कम टॅक्स रिटर्न कमी नव्हती. तर ते हे खर्च उचलू शकतात ना. गोष्ट हीच आहे, की सडनली लोक हे विसरून जातात, की ही एक खूप विचित्र गोष्ट आहे. म्हणजे या पण लग्नाआधी जर मी भले गाडी, घर काहीही विकत घेतलं, तर समजण्यालायक होतं. अचानक लग्नानंतर माझे सगळे पैसे गायब झाले. अचानक आता मी कोणताही खर्च करू शकत नाही, तर काही हरकत नाही. इट्स तुम्ही जस्ट यांच्या पक्षाचं परसेप्शन. नाव तर पाहिलं आहे ना, आम आदमी पार्टी. हो, तर यांची जी स्टाईल आहे, लोकं म्हणतात ते तर राजा महाराजांसारखे आहेत, ते तर खास हो, आदमीसारखं आहे. हो. माझे जे मामा आहेत, ज्यांच्यावर मी खूप जास्त प्रेम करतो, खूप प्रेम करतो त्यांच्यावर. ते एक फॅशन डिझायनर आहेत पेशाने. हो. तर ते सगळे कपडे मला चांगले शिवून देतात, जे आज पण मी तुमच्या शोमध्ये घातले आहेत. ते माझ्या मामांनी मला पाठवलेले आहेत. तर जेव्हा मामा असा असेल, तर भाच्याला काय प्रॉब्लेम येणार आहे? मामा भाच्यांचं तर एक वेगळंच प्रेम असतं ना. अच्छा, पहिल्यांदा लोकांना माहीत पडत आहे, की हे सगळं काम मामाजींचं आहे. हो. आणि खरंच मी तुम्हाला आधी देखील म्हटलं होतं ना, की माझ्या जी डोक्यामध्ये एक इमेज होती पॉलिटिशियन्सची, ती हे सगळं बघूनच तर चेंज झाली आहे, की पॉलिटिशियन कॅन बी सुपर स्टायलिश, सुपर हँडसम, यंग आणि आणि त्यांच्या कामामध्ये काहीही फरक पडत नाही. स्टाईल आतून येते, जी याच्या रक्तामध्ये आहे. माझं सर, या देशामध्ये कित्येक नेते मोठे स्टायलिश कपडे घालतात. आपले हं. आदरणीय प्रधानमंत्री खूप स्टायलिश कपडे हो. घालतात. इतर वेगळ्या पक्षातले नेतेही पण स्टायलिश कपडे घालतात. आणि मला वाटतं की तुम्ही जे तुमचं राहणीमान किंवा पोशाख आहे, ते तुमच्या मनाला देखील दर्शवतं किंवा मनातून तुम्ही किती आनंदी आहात, किती पॉझिटिव्ह आहात. आणि इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, जी एक खास खास करून इंग्लंडमध्ये म्हटली जाते, की एव्हरी डे ड्रेस लाइक यू हॅव टू मीट द क्वीन. तुम्ही रोज असे कपडे घाला, की तुम्हाला त्या देशाच्या राणीला किंवा त्या देशाच्या राजाला भेटायचं आहे. मला माझ्या राणीला भेटायचं असतं रोज. येस. त्यासाठी मी वाट त्यासाठी पाहत मी होते चांगले फक्त या कपडे घालतो. वाक्यासाठी. आता मोदीजींनी म्हटलं, की लक्षद्वीपला जा. तुम्ही मालदीव्सला गेला होतात. त्याबद्दल तर मी संसद भवनामध्ये देखील याची चर्चा केली होती, की जर मला दिल्लीहून लक्षद्वीपला जायचं असेल, तर ₹25,000 वन वे तिकीट पडतं. आणि मला दिल्लीवरून मालदीव्सला जायचंय, तर मला 17,000चं वन वे तिकीट पडतं. तर मालदीव्स जाणं जास्त इकॉनॉमिकल वाटतं, तर आम्ही मालदीव्सला गेलो. राघव, एक वादविवाद खूप मोठा झाला होता, जेव्हा तुम्ही लंडन निघून गेला होतात. अरविंद केजरीवाल संकटामध्ये होते. त्यांना जेलमध्ये पण जावं लागलं. पण 71 दिवसापर्यंत राघव चड्ढा दिल्लीच्या सीनपासून गायब होते. सर, बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारला आणि माझ्या माझ्या मनातली गोष्ट सांगण्याची आणि खरं बोलण्याची संधी मला दिली. पहिली गोष्ट तर ही आहे, की सर जे फॅक्ट्स आहेत, की एका आधीपासून ठरलेला एक प्रोग्राम होता, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, जिथे मला बोलावलं गेलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी पण व्हायचं होतं आणि मला तिथे लेक्चर पण द्यायचं होतं. तर हे आधीपासून ठरलं होतं. त्या कार्यक्रमासाठी मी तिथे गेलो. त्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर माझ्या डोळ्यांमध्ये मला काहीतरी त्रास जाणवू लागला. त्यानंतर मी तिथल्या डॉक्टरांना दाखवलं आणि मला हे माहीत पडलं, की माझं 15 वर्षापूर्वी जे एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, ती समस्या पुन्हा बाहेर येत आहे. तर माझ्या डोळ्यांची जी रेटिना आहे, जो पडदा आहे, त्यात छोटे-छोटे स्पॉट्स होते, ज्याला सील करण्याची आवश्यकता होती. तर डॉक्टरांनी हे सांगितलं, की तुम्हाला इमिडिएटली इथे ती सर्जरी, तो इलाज करावा लागेल. जर तो इलाज झाला नसता, तर परमात्मा ना करो,
डोळ्यांच्या पडद्यांशी संबंधित काही दुसरी समस्या उद्भवू शकली असती. तर ही एक प्रिव्हेंटिव्ह सर्जरी होती. ती तिथे झाली. या दरम्यान माझा जेव्हा इलाज चालू होता त्या दरम्यानच माझे नेते अरविंद केजरीवालजी यांना जेलमध्ये जावं लागलं आणि जसा इलाज संपला तसा मी परत आलो. दिल्लीची निवडणूक माझ्या अंदाजाने 25 मेला होती. मी मेच्या पहिल्याच आठवड्यात आलो होतो आणि 1 जूनला पंजाबची निवडणूक होती. पूर्ण मेमध्ये मी इथे राहून निवडणूक प्रचाराची कमान सांभाळली होती. रोड शोज केले, रॅली काढल्या. पण एक अफवा उडवली गेली की ती माहीत नाही कुठे गेले, कशाला गेले आणि खूप आरोप माझ्यावर लावले गेले आणि मला या गोष्टीचं दुःख पण होतं की माझे समक्षक एक छोटासा समूह होता ज्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांनी माझ्या 13 वर्षांचा जो प्रवास आहे, मी 2011 पासून या आंदोलनाशी या पक्षासोबत जोडलेलो आहे. तर माझ्या 13 वर्षाच्या मोठ्या तपश्चर्येला एक आरोप लावून, एक रुमर पसरवून शून्य करून टाकलं. पण या दरम्यान ज्या लोकांनी माझ्याबाबत काळजी वाटत होती ते अप्रतिम होतं. खूप लोकांनी मला मेसेज पाठवले, फोन केले, ईमेल्स पाठवले आणि माझ्या तब्येतीबद्दल त्यांची काळजी दर्शवली. तर माझा उल्लेख पण झाला आणि माझी काळजी पण वाटली. माझ्या कुटुंबासाठी पण एक खूप कठीण काळ होता. माझी बायको माझ्यासोबत होती, माझी आई, माझे वडील हिंदुस्थानामध्ये होते. त्यांच्या सगळ्यांसाठी खूप कठीण काळ होता तो. चला परमात्म्याने साथ दिली आणि त्या काळातून आम्ही बाहेर निघालो आणि माझे डोळे अगदी व्यवस्थित आणि देवाचे आशीर्वाद आहेत. हां, बरोबर बोलला. म्हणजे कोणाच्याही आरोग्याशी संबंधित एवढा कठीण काळ होता आणि तो कोणत्या गोष्टींमध्ये ट्विस्ट झाला आणि काय झालं, इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट आणि आय होप की असं पुन्हा काही होणार नाही. आणि बरं झालं आज जे स्पष्ट झालं. हो सर बघा, सर, बरोबर. सत्य जास्त काळापर्यंत लपू शकत नाही. ते म्हणतात ना की सच्चाई छुप नहीं सकती, बेबुनियाद बनावट के उसूलों से सच्चाई और खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूल. तुम्ही माझ्या मनातलं बोललात सर. तुम्ही दोघेही पंजाबी आहात, तर मला जाणून घ्यायचंय की खरा पंजाबी कोण आहे? पराठे कोणाला जास्त आवडतात आणि पंजाबी गाणी सगळ्यात जास्त कोण ऐकतं? पंजाबी गाणी मी जास्त ऐकतो आणि हिला पराठे जास्त आवडतात. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही एका पंजाबी गाण्यावर ड्युएट करून दाखवा प्लीज. डुएट? हो. हे बघा, जर मी गायला सुरुवात केली ह्या शो मध्ये तर आपकी अदालत, ज्याला पूर्ण जग पाहतं, ज्याचा टीआरपी खाली पडेल. नाही पडणार. तुम्ही गा. माझी अशी इच्छा नाही की लोकांनी आपली स्क्रीन बंद करावी. नाही पडणार, नक्कीच वाढेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू? सांगा ना. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू? मी म्युझिकची एवढी शौकीन आहे. मी लहानपणापासून म्युझिक शिकत आले आणि मला असं वाटायचं की मला म्युझिकबद्दल बरंच काही माहितीये. पण ज्या दिवसापासून राघवला भेटलीये, माझं म्युझिक बद्दलचं ज्ञान 100 पटीने वाढलंय. कारण या माणसाला इंग्लिश, हिंदी, पंजाबी प्रत्येक गाण्याच्या प्रत्येक शब्द तोंडपाठ आहे. ही हॅज एन एलिफंट्स मेमरी. प्लीज रिक्वेस्ट मान्य करा माझी. तर मी गाणं शोधून देऊ शकतो, ही छान गाऊ शकते.